नमस्कार मंडळी, मी शारदा एटीट्यूड टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज एक खूप छान रीडिंग घेऊन येते। ती माझ्या तर खूपच दिल की करीब अशी आहे आणि तुमच्या सुद्धा आहे। कारण ही जी आपली रीडिंग आहे ती म्हणजे आहे आदेश। जो आदेश आयुष्यात सुरू झाला, आदेशाचा जो प्रवास चालू झाला आणि त्या आदेशाने आयुष्याचा रंग रूपच पालटून टाकला। एक नवीन आयुष्य स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला। जगण्याचं सूत्र काय आहे, जन्माचा खरा अर्थ काय आहे आणि या जीवनाचा प्रवास कसा आहे, या सगळ्याचं जे आध्यात्मिकली जे ज्ञान आहे ते जे दिलं आणि जे आदेश देत देत इथपर्यंतचा प्रवास झाला। इथून पुढचा सुद्धा आदेशानंच होणार आहे। आणि ज्या खरंच नाथ संप्रदायाची जी दीक्षा आहे ती सुद्धा मला मिळाली। किंवा हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विधिलिखित, आपण म्हणतो ना प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात गुरु येणं हा आपण ठरवलेलं नसतं किंवा गुरु शोधायचे नसतात। तसेच माझ्या आयुष्यात गुरु आले न शोधता, न म्हणजे मला काहीही न करता अशा काही गोष्टी घडून जात होत्या किंवा घडून गेल्या की ज्यामुळे माझी स्पिरिच्युअल जर्नी सुरू झाली। आणि त्यामध्येच जी दीक्षा मला मिळाली ती म्हणजे परमपूज्य मोहननाथ महाराज जे आहेत त्यांच्याकडून मला मिळाली। आणि त्यामध्ये ते जे नाथ संप्रदायाची दीक्षा आहे, ऍक्च्युली मला ह्या सगळ्या गोष्टी काहीही माहीत नव्हत्या। पण अचानकपणे आयुष्यात असे सगळे बदल जे काही होत गेले, त्या बदलांनी आयुष्यात आला आदेश। आणि या आदेशानंच दत्तगुरूंचे आदेश आले, काही आध्यात्मिक स्पिरिच्युअल सगळी जी एनर्जी आहे, ऊर्जा आहे, ब्रह्मांडाचे आदेश आले आणि देवींचे आदेश आले, महादेवांचे, श्रीकृष्णांचे, सगळ्यांचे। म्हणजे त्यांनी जसे आदेश मला देत गेले तसं माझ्या आयुष्यात आदेशानेच ज्या गोष्टी पुढे न्यायच्या आहेत ते सगळं माझ्याकडं होत गेलं। मी कुणीही करणार नाही किंवा मी कोणीच नाही आहे, फक्त ते मी सांगतात ते मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवते, फक्त मी ऍज अ माध्यम आहे। आणि तसाच आज एक आदेश आलेला आहे, तो कोणाचा आहे तुम्ही गेस सुद्धा नाही करू शकणार। कारण मी ऍक्च्युली 2 ते 2.5 वर्ष झालं रीडिंग करतेय, पण असा जो आदेश आहे किंवा अशी जे काही इंट्युएशन्स आहेत ते आजपर्यंत आले होते। आणि आज का आले, कारण आज 15 जुलै गुप्त नवरात्र आजच सुरू होते आणि नवनाथ पारायण जे आहे किंवा नवनाथ जी कथासार आहे तो मी वाचलेला नव्हता। मी बघितलेलं होतं, मी ऐकलेलं होतं, पण मी वाचला नाही आहे। आणि तो मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं, जो ग्रंथ आहे तो, आणि तो ग्रंथ मला ऍक्च्युली आजच आलेला आहे। आजच मला तो येणार होता पुढे 2-3 दिवसांनी, पण तो आजच मला मिळालेला आहे। म्हणजे नवनाथांचा जो आदेश आहे, काय आदेश आहे, काय ऊर्जा आहे, तो ग्रंथ जो माझ्याकडे आला त्यातून तुमच्या सर्वांसाठी, तुम्ही म्हणजे ज्या आदेशावर आपलं सगळं हे आयुष्य चाललेलं आहे, आपल्या सगळ्या जीवनाचा प्रवास चाललेला आहे, तो खरंच आदेश काय आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही रीडिंग आहे। तर नवनाथांचा जो आदेश आहे तो तुमच्यापर्यंत आलेला आहे आणि नमो आदेश करून आपण या रीडिंगची सुरुवात करतोय। तर बघूया काय आहे नवनाथांचा आदेश तुम्हा सर्वांसाठी, म्हणजे आपल्या सर्वांसाठीच आहे हा आदेश। तर काय आहे, काय सांगतायत ते आपल्याला, कोणतं काय मार्गदर्शन करतायत, काय आयुष्यात नवीन गोष्टी करायच्या आहेत त्याच्यासाठी पुढं प्रवासासाठी काही सांगतायत, काय करतायत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। कोणाचे तरी अवेकनिंग सुरू आहे, अवेकनिंग मध्ये थोड्या गोष्टी खानपिन बदलत असतं, थोडंसं जे खाण्यापिण्याच्या सवयी बदलत असतात, रुटीन्स चेंज होत असतं, काही होत असतं। तर ह्यामध्ये घाबरून न जाता तुमचं जे रुटीन्स काही चेंज होत असेल, काही खाण्यापिण्यामध्ये म्हणजे जास्त खूप तुम्हाला असं फास्ट फूड आवडत असेल किंवा काही अशा गोष्टी आवडत असेल, स्पायसी आवडत असेल, तर हे सगळं बंद होतं जेव्हा अवेकनिंग सुरू होते। आणि आपल्याला म्हणजे अगदी ज्यामध्ये असं काही नाही, फक्त सात्विक जे काय आहे ते ज्यामध्ये जे आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे आणि त्यामुळे येणारे जे इंट्युशन्स असतात ते सुद्धा तेवढे क्लिअरली आपल्यापर्यंत पोहोचतात, त्यासाठी ते अवेकनिंग मध्ये होतं। तर अवेकनिंग मध्ये अशा काही गोष्टी तुमच्याबरोबर होत असतील तर ती अवेकनिंग आहे तुमची, तुम्ही स्पिरिच्युअलिटीकडे आणि त्या प्रवासाकडे पुढे चाललेले आहात, त्यासाठी तो तुम्हाला दिलेला संकेत आहे। तर बघूया नवनाथांचा काय आदेश आहे आपल्या सर्वांसाठी। मला तर आतून खूप असा आनंद झाला, कारण खरंच आपण ज्या प्रवासाला चाललेलो असतो, खरं खूप जर्नी पार पडते। बघा तुम्ही, माझा 2 ते 2.5 वर्षाचा प्रवास झाला, मी सगळे ग्रंथ बऱ्यापैकी वाचत आले, पण हा ग्रंथ कधी इमॅजिन सुद्धा मी केलं नव्हतं की मी ह्या सगळ्या गोष्टी करेन, पण हे झालं परमेश्वराच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने झालं, आपण कोणी नाही काय करणार।
पण तो ग्रंथ जो आला आयुष्यात ना, म्हणजे मला आतून खूप आनंद होतोय. तो आपले जे काही त्यांच्यावरचे आशीर्वाद आहेत तेच त्या रूपाने आपल्याकडे आले. हे जे आहे ना तेच खूप महत्वाचं आहे. तर बघूया आपल्यासाठी काय आदेश आहे त्यांचा. आणि जो आदेश आहे तो उत्साह आणि नवनाथांचा आदेश जो तुमच्यामध्ये आलेला आहे, जे तुमचं कार्यक्षेत्र आहे किंवा कार्यभार जो आहे, जे काही तुमचं काम आहे, काम म्हणजे ॲज अ रुटीन, मी तुम्हाला इथं हेच सांगेन, कारण हे मला संकेत खूप सारे येत सुद्धा होते की तुमचं जे काम आहे किंवा तुमच्या हाती एखादी जबाबदारी दिलेली आहे, एखादं काम आहे, घरचं असू दे, बाहेरचं असू दे, ऑफिसचं असू दे, बिझनेसचं असू दे, कुठलंही असू दे, मग त्याच्यामध्ये क्युरीज न काढता, म्हणजे कुठल्याही काम हे कुठलंच वाईट नसतं. काय आपण कुठलंही वाईट काम करणार नाही, जे काही करणार आहे ते चांगलं करणार आहे, पॉझिटिव्हली करतोय, हो ना. मग ते आनंदाने करा, तक्रार न करता. तक्रार म्हणजे मनातला, म्हणजे अशी कोणाची तरी एनर्जी तर पीक झाली असेल, जे काही तुमच्या आयुष्यात येत आहे, जे काही तुमच्याकडे करिअरचे ऑपॉर्च्युनिटी येत आहेत किंवा तुम्ही जे काही करताय, ज्या आवडीचं सगळं जे करताय ना, जर तुम्ही एखादं करिअर निवडलं तर ते तुम्हाला आवडतंय किंवा तुम्हाला गरज म्हणून जरी केलं असलं तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे 100% देणं खूप महत्वाचं आहे. इथं हा तुमच्यासाठी पहिला आदेश आहे, कारण आपलं काम हे आपल्यासाठी साक्षात पंढरपूरची वारी आहे. आणि ही वारी आहे कारण हा रस्ता असाच आहे, ह्या रस्त्यानेच आपण त्याच्या चरणांशी जाणार आहोत. आणि हाच रस्ता, जो रस्ता तुम्ही निवडलेला आहे, जो रस्ता भगवंताने तुमच्यासाठी दिलेला आहे, त्या रस्त्यावरून अगदी प्रामाणिकपणे काम करत आणि विना तक्रार करत, स्वतःला हेक्टिक त्रास न देता, म्हणजे कुठलंही काम करत असताना ते आनंदाने निवड करा, असा तुम्हाला इथं आदेश आहे. म्हणजे जे करताय त्यावेळेला परमेश्वराशी तुम्ही थोडंसं बोला, तुम्ही त्यांच्याशी त्यांचे जे काय आदेश आहेत ते तुम्ही घ्या, त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट व्हा. जर एखाद्या करिअरची तुम्हाला निवड करायची आहे आणि तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत, पण तुम्हाला त्यामध्ये तुमच्या हेल्थचाही विचार करायचा आहे, तुमच्या फायनान्शियलचाही विचार करायचा आहे, तुम्हाला मिळणाऱ्या वेळेचाही विचार करायचा आहे, फॅमिलीचा विचार करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जो तुमच्याशी, मग कुठली तर एक काहीतरी गोष्ट कॉम्प्रोमाइज तर इथं केलं पाहिजे. सगळंच आपल्याला, सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या नाही मिळणार, हो की नाही. पण ही एनर्जी तर खूप जास्त लागली मला, कारण ज्या कार्यावर तुम्ही प्रस्थान करताय, ज्या कामावर तुम्ही पुढे जाताय, त्याच्यामध्ये तुमच्या 100% द्या, विना तक्रार करा. आणि तुमचं आरोग्य, तुमची फॅमिली, तुमचं स्वतःची तुमची काळजी घेऊन, जे काही तुम्हाला बाबा शारीरिक ज्या काही गोष्टी असतील, त्रास असेल, तब्येतीच्या गोष्टीच्या सगळे आहे ना, ह्या सगळ्याच आहे, जर फायनान्शियली सगळ्या गोष्टींचं हे करून तुमचा उत्साह कमी होणार नाही, तुमची एनर्जी वेस्ट होणार नाही आहे, तुमच्या एनर्जीला कुठेही धक्का लागणार नाही, तुमचं माइंड फ्रेश राहील, प्रफुल्लित राहील. कारण हे कधी होणार आहे, ज्या वेळेला ते जे काम तुमच्या हाती दिले ते तुम्ही उत्साहानं कराल. तुम्ही मेंटली छान आहात, फिजिकली छान आहात, फायनान्शियलीही छान आहात, पण ह्या सगळ्यामध्ये एखादी गोष्ट कॉम्प्रोमाइज करायला लागते, ती केली पाहिजे, पण यामध्ये तुमचा उत्साह टिकून राहिला पाहिजे. आणि हा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला इथे सांगितलं जाते. म्हणजे असं सुद्धा आहे की एका वेळी तुम्ही खूप साऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेताय, असं सुद्धा कुणाची तरी इथं एनर्जी लागलेली असेल की खूप साऱ्या जबाबदाऱ्या, म्हणजे यामध्ये तुमचा उत्साह, तुमची एनर्जी लो नाही झाली पाहिजे. तुमचा उत्साह, तुम्ही किती पण काम करा पण तुमचा उत्साह हाय राहिला पाहिजे. अशी कामाची जी निवड आहे ती तुम्ही इथं करा, असा तुमच्यासाठी पहिला आदेश आहे. म्हणजे तुमचा उत्साह, तुमची ऊर्जा, तुमची एनर्जी ही तुमची ताकद आहे. आणि या ताकदीला साजेसा असं जो काही तुमचं करिअर आहे, जो काही जॉब आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत तर तुम्ही निवडा, असं तुम्हाला इथं सांगितलं जात आहे. ज्या कार्यावर तुम्ही पुढे चाललेले आहात, साक्षात भगवंत मार्गदर्शनासाठी तुम्हाला आहेत. कारण जी काय ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आलेली आहे, जी ऑपॉर्च्युनिटी जिथपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात ते ऍक्च्युली परमेश्वराने तुमच्यासाठी बनवलेली आहे. कारण कोणत्याही गोष्ट त्याने खूप सुरक्षित ठेवलंय तुम्हाला. आणि तुम्ही काय करताय, प्रत्येक वेळेला हे नाही ते नाही ते अशा खूप गोष्टी स्वतःच लगाम हातात घ्यायला बघताय, त्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होतोय. तरी इथं साक्षात श्रीकृष्णाने घेतली हातात लगाम आणि नवनाथ आदेश तुम्हाला देतात की आता चला पुढे, आता पुढे जायचंय तुम्हाला, आता जास्त हे करत बसायचं नाही, असा इथं विचार करायचा नाही जास्त त्या गोष्टींचा, फक्त तुमचा उत्साह प्रोटेक्ट करायचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे, असं साक्षात तुम्हाला नवनाथ सांगतायत. त्यामुळे तुमचा उत्साह, तुमची एनर्जी, तुमच्या सगळ्या गोष्टी ना प्रोटेक्शन आहे. तर इथं नवनाथांचा पहिला आदेश आहे की उत्साह
जो तुमचा आहे तो टिकवून पुढे जायचा आहे, तुम्ही तो हरवून नाही द्यायचा. कुठल्याही कामामुळे, कुठल्याही जबाबदारीमुळे, कर्तव्यामुळे स्वतःवरचा विश्वास, स्वतःचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स, उत्साह हरवून द्यायचा नाही. तर हे सगळं तुमचं बॅलन्स करून तुम्ही पुढे जायचं आहे. हा तुम्हाला आदेश दिला जातोय. खूप इरिटेट स्वतःला करून घ्यायचं नाही असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि हे जे कार्ड आहे विदाउट मटेरियल पोझिशन्स, खूप छान कार्ड आहे. आणि तुम्हाला आदेश देत आहेत, नवनाथ तुम्हाला आदेश देत आहेत. कुठल्याही मटेरियल प्रॉस्पेरिटी किंवा दिखावा किंवा हे सगळ्या ह्याच्यामध्ये न फसता जे काही साध्या सोप्या सरळ पद्धतीने तुम्हाला जे काही करता येईल, तुमच्याकडून जे काही होईल ते कार्य तुम्ही करत राहा असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण बरेच वेळा काय होते, आपण सुरुवातच इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट करून करतो की पुढे जाऊन मग त्या गोष्टीचा त्रास होतो. म्हणून इन्व्हेस्टमेंट अशी करा ज्याचा तुम्हाला त्रास नाही होणार. किंवा विदाउट मटेरियल म्हणून सांगितलं इथं बघा, विदाउट मटेरियल पोझिशन्स ज्या काय आहेत, म्हणजे काय नाही, शांत सरळ. म्हणजे मला इथं संत सद्गुरू आणि यांचे असं हे दिसतं, कारण त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं ना इतकं तेज असतं, इतकी शांतता असते, इतकी विनम्रता असते, प्रेम असतं, माया असतो आणि शांतपणा असं निरागस, काही नाही दिखावा दे हे काही नाही. आणि असाच तुमच्यामध्ये आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीचा हे तुम्ही करत नाही, म्हणजे खूप आपण काय म्हणतो वाजवी दिखावा असलं हे काय तुम्ही करत नाही. दिखावेपणा नाहीये तुमच्यामध्ये, साधा सरळ स्वभाव आहे. जसं तुमची जशी पोझिशन आहे तसंच इतरांना समजून घेऊन आणि त्या सगळ्याचा सारासार विचार करून हे करून तुम्ही पुढे जात आहे. आणि यामध्येच तुम्हाला आदेश तुम्हाला दिले जात आहेत. नवनाथ तुम्हाला आदेश आहेत. तुमचा स्वभाव, तुमचा साधेपणा हीच तुमची संपत्ती आहे. खरी श्रीमंती हेच आहे. या भक्त्या ह्याच्यामध्ये कशामध्ये वाहत न जाता किंवा कोणत्याही आपण काय म्हणतो झगमगाटाच्या मागे न जाता जो साधेपणा आहे, जो सरळपणा आहे, जो नम्रपणा तुमच्यामध्ये जो आहे, तो त्यातला उत्साह तुम्ही राखून ठेवायला तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि खूप छान हा मेसेज आहे. आणि हा मेसेज बघितल्यावर असं वाटलं शांतपणा आपोआप कनेक्ट झाला. तुम्ही जर अगदी जवळून बघाल तर बघा, अगदी शांतपणे, म्हणजे निसर्ग शांत आणि सौंदर्यानं सगळी नटलेली ही धरणी जी काय आहे त्याचा सगळा आनंद आजपर्यंत हे झाला. आणि त्यामुळेच तुम्ही खूप साऱ्या गोष्टींमध्ये अडकून पडू नका असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण इन्व्हेस्टमेंट मी सुरुवातच सांगितले, जर एखादा बिझनेस असेल, काहीही असेल, काही जे काही तुम्ही करणार आहात ते छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायची असते, तेव्हा ते वरती जातं. एकदम वरच्या गोष्टी जी काही आहे किंवा त्याच्यामध्ये आपण खूप सारे इन्व्हेस्टमेंट करतो आणि मग नंतर आपल्याला त्याचा हे व्हायला लागतं. मग लोन्स असतात, काहीही असतात, सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे हेक्टिक स्वतःला करून घेऊ नका. स्वतःचं मन, बुद्धी, आत्मा असा ठेवा, हलका ठेवा आणि हलकंच सगळं वातावरण सगळे ठेवा. किती जरी असले तरी सुद्धा सगळं तुमच्याकडे येणार आहे, सगळं आहे. पण त्यासाठी तुम्हाला जे तुम्ही करताय, जे तुम्हाला मिळणार आहे त्याचा उपभोग घेण्यासाठी तुम्हाला स्टेबल राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ज्यासाठी पळताय, ज्यासाठी करताय, सगळं पळताय, पण त्या गोष्टीचा तुम्हाला जर उपयोगच नाही झाला, तुम्ही तो उपभोगच घेतला नाही, घेऊ शकला नाही, तर ते सगळं करण्याचा काय उपयोग आहे? प्रत्येकाचं प्रारब्ध आहे. प्रत्येक जण करत राहणार आहे. त्याचं काम आहे, त्याचं हे आहे, तो करणारच आहे. तर इथं ही कुणाची तरी एनर्जी लागली आहे अशी की धावतायत. धावू नका. धावण्याच्या याच्यामध्ये काय सगळं विस्कटलं जातं हे तुमच्या लक्षात येत नाही. कामासाठी, कार्यासाठी, ऑपॉर्च्युनिटीजसाठी, श्रीमंतीसाठी, सगळ्यासाठी नाही. सेल्फ लव्ह करा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या शांततेसाठी धावायचं आहे ना, स्वतःच्या शांततेसाठी जावा, मानसिक शांततेसाठी. आणि ती जगात तुम्हाला मिळणार नाही, स्वतःमध्ये मिळेल असा तुमच्यासाठी आदेश दिला जातोय की तुम्ही जगात तुमची शांतता, तुमचं समाधान शोधू नका. कारण तुमच्याशिवाय इतर कोणतीही दुसरी व्यक्ती तुम्हाला शांत नाही करू शकत किंवा तुमचं समाधान शोधून नाही देऊ शकत. ती तुम्हाला वाट दाखवू शकते, भगवंत वाट दाखवू शकतो. जो आतमध्ये आहे त्याच्यापर्यंत पोहोचा असा तुम्हाला इथं आदेश दिला जातोय. जो भगवंत आतमध्ये बसलेला आहे त्याच्यापर्यंत पोहोचा, ते तुम्हाला शांत करतायत, ते तुम्हाला मार्ग दाखवायत, रियालिटी काय आहे ती सगळी तुम्हाला दाखवत आहेत आणि तुम्हाला योग्य त्या मार्गावर सुद्धा ते घेऊन चाललेले आहेत. त्यामुळे स्वतःला तुम्हाला प्रोटेक्शन आहेच, पण ह्या सगळ्या मटेरियलिस्टिक जगाच्या मागे न धावता
स्वतःला थोडासा जो स्पेस तुमचा स्वतःचा आहे, जी तुमची स्वतःची काहीतरी ओळख आहे, तुमचं स्वतःचं काय ते तेवढं त्याच्यासाठी तुम्ही हे करा. म्हणजे तुमचा वेळ राखून तुमचं हे करून तुम्हाला जे करता येईल ते करून मनाला तुमच्या शांतता वाटली पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, एनर्जी सेव्ह झाली पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे, हे तुम्हाला इथं सांगितलं जात आहे. आणि बघा त्यात महत्वाचं म्हणजे अबाधित असं तुम्हाला ठेवलं जाते, म्हणजे तुमच्यावर प्रोटेक्शन आहे. इथं तुम्हाला नवनाथ आदेश देतात आणि नवनाथ आणि बघा हे सगळं आणि साक्षात विष्णू, म्हणजे हा खूपच मोठा मेसेज आहे बरं का. म्हणजे त्यांच्या छत्रछायेखाली, त्यांच्या म्हणजे नवनाथ तुम्हाला आदेश देतात की तुम्ही त्यांच्या छत्रछायेखाली आहात आणि तुमचं प्रोटेक्शन आहे. अबंडन्स तुमच्याकडे येतोय, पैसा, सुख, समृद्धी हे सगळं तुमच्याकडे येते. तुम्ही कधीही हव्यासाच्या पाठीमागे लागला नाही, जे काय तुमचं आलं, म्हणजे तुम्ही कधी दिखाव्याच्या, हव्यासाच्या आणि मान सन्मान जे काही सगळं हे मिळावं याच्या मागे न धावता तुम्हाला जे काही जबाबदाऱ्या देण्यात आल्या, जे काही तुमच्या हाती सोपवण्यात आलं कार्य ते तुम्ही अगदी प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि ते तुम्ही करत आहात. आणि त्यासाठीच जो निर्मळपणा तुमचा आहे, जो निर्मळ पाण्यासारखी म्हणजे अशी तुमची कोणी कितीही तुम्हाला काही हे केलं तरी सुद्धा नदी आणि पाणी कसं बघा, नदी आपल्या खाली सगळं ते तळाला साठवून ठेवते आणि वरतून आपलं छान नितळ स्वच्छ जी वाहत असते फक्त. आणि ती वाहताना जे काय आलं तरी सुद्धा ती सामावून घेते. ज्यावेळी येईल त्यावेळेला जशी इंद्रायणीवर आली तसं ती सगळं बाहेर काढून टाकते आणि पुन्हा ती छानपणे वाहत राहते. तसं तुम्ही निर्मळ आहात. तुम्ही तुमच्यातला जो राग आहे, अहंकार आहे, मीपणा, ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, जर ह्युमन बिंग माणसाच्या जन्माला पण आले म्हटलं त्यात थोडाफार ते गोष्टी असतात, पण त्या सगळ्या तुम्ही जसजसे तुम्हाला आदेश देण्यात आले किंवा जसजसे आदेश तुमच्यापर्यंत पोहोचले तसे सगळं तुम्ही तुमच्यातून बाहेर काढून टाकले आणि तुम्ही तुमच्यावर काम करत गेलाय. तुम्ही तुमच्यावर काम करायला लागलाय. तुम्ही सेल्फ लव्ह करताय, स्वतःवर प्रेम करताय. स्वतःला काय हवंय तुम्हाला, तुम्ही कुणाला दुखवणं, कुणाला काही हे करणं ही तुमची भावना नाही आहे, पण रियालिटी फेस करत तुम्हाला पुढे जायचं आहे. काही गोष्टींमध्ये काही आज आपण माणूस आहे, काही छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, मग त्या तिथंच विसरून लगेच माफ करून तुम्ही पुढे जाता, माफी मागून तुम्ही पुढे जाता. कारण त्यामध्ये तुमच्या मनामध्ये कुणाबद्दल ही भावना वाईट नाही आहे. त्यामुळं तुम्हाला हे नवनाथ आत्ता आदेश देतात. कारण एवढा खूप मोठे रस्ते तुमच्यासाठी उघडले जात आहेत. ज्ञानाचा, अध्यात्माचा आणि अबंडन्सचा सगळे रस्ते तुमच्यासाठी उघडले जात आहेत. कारण तुम्हाला रियालिटी माहित आहे. एक काळ असा असेल जेव्हा तुम्ही करिअरच्या मागे धावत होता. असा सुद्धा काही काळ तुमच्या आयुष्यात आला असेल की तुम्ही फक्त पैशाच्या मागे धावताय, करिअरच्या मागे धावताय, जबाबदाऱ्यांच्या मागे धावताय, कर्तव्य आणि हे सगळं असं बरबटलं होतं की त्यामध्ये तुम्हाला स्वतःकडे बघायला वेळच नव्हता, स्वतःसाठी वेळच नव्हता, पूर्ण त्यामध्ये सगळ्यामध्ये अडकून राहिला होता. पण आता असा वेळ आणि अशी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडं साक्षात नवनाथ देत आहेत आणि म्हणून तुम्हाला आदेश देत आहेत की ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला स्टेबल व्हायचं आहे, तुम्हाला शांत व्हायचं आहे. कारण तुमच्यासाठी जे काही त्यांनी बनवलेलं आहे ते खूप भारी आहे, मस्त बनवलेलं आहे आणि तो स्वीकार तुम्हाला फक्त करायचा आहे. आता तुमच्याकडे जे सगळं येईल ते तुम्हाला आश्चर्यचकित करणारं असं असेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरायचा नाही आहे. टॅरो कोर्स आजपासून चालू होतोय. जर तुम्हाला घ्यायचं असेल, पार्टिसिपेट व्हायचं असेल तर नक्की तुम्ही होऊ शकता आणि ते सुद्धा तुम्हाला सांगायचं होतं. इथं खूप मोठा हा मेसेज तुमच्यासाठी आहे. काही गोष्टी म्हणजे सांगितल्या जातात, काही गोष्टी संकेत असतात, काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. तर नवनाथांचा आदेश हा तुमच्यासाठी आहे की तुमच्यासाठी खूप साऱ्या नवीन नवीन अपॉर्च्युनिटी येत आहेत, नवीन नवीन गोष्टी तुमच्यासाठी तयार जे तयार चालू होतं, तयार करणं चालू होतं, ते जे बांधकाम आहे ना ते चालू होतं तयार हे करायचं आणि ते अगदी परफेक्टली तयार झालेलं आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात नवनवीन गोष्टी आता होत आहेत. तर एक एक स्टेप बाय स्टेप तुम्ही पुढे चाललाय. जसे आदेश तुमच्यापर्यंत येत गेले तशा त्या आदेशाला फॉलो करत तुम्ही पुढं गेलेले आहात. तर बघा मी काय म्हणलं, चेंज आहे ना, चेंज होतोय आणि नवनाथ तुम्हाला हाच आदेश देतात की तुमच्या आयुष्यात चेंज होतोय. म्हणजे 90 डिग्री सेल्सिअसमध्ये तुम्ही हे करताय, चेंज खूप मोठा तुमच्या आयुष्यात होतोय. जो बदल आहे तो सूर्यदेवांचा आदेश आहे, नवनाथांचा आदेश आहे आणि परमेश्वराचा म्हणजे नवनाथ म्हणजे
सगळी जी शक्ती आहे ब्रह्मांडात, ती सगळी शक्ती सगळ्या म्हणजे परमेश्वराचे जे अवतार ते म्हणजे नवनाथांमध्ये, आणि त्या नवनाथांचा तुमच्यासाठी आदेश आहे की चेंज होत आहे. कारण तुमच्यामध्ये आता एक्सेप्टन्सचा मोड आलेला आहे, स्वीकारताय तुम्ही जे काय आहे ना ते तुम्ही स्वीकारलं, सगळ्या परिस्थिती स्वीकारून तुम्ही पुढे आला. हे मी कसं करू शकते, ते मी कसं करू शकते, हे मी नाही करणार, ते मी नाही हे करणार, असा जो मनामध्ये एक हे होतं तुमच्या, ते सगळं निघून गेले. आणि छान जे काय आहे ना, जे सगळं नवीन नवीन गोष्टी आहेत त्या सुद्धा, म्हणजे कसं आहे, एखादी गोष्ट, एखादा जॉब चेंज झाला तर तिथल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वीकारल्या पाहिजे, त्यांच्याप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे. आणि एखादी जागा तुम्ही हे केलेली आहे, शिफ्टिंग झालं असेल, काही असेल, पण तिथलं वातावरण सुद्धा तुम्ही ते स्वीकारलं पाहिजे. जेव्हा तुम्ही अंतर्मनातून आणि प्रामाणिकपणे तुम्ही मनातून ते स्वीकारता की हे मी स्वीकारलं पाहिजे आणि हीच खरी रियालिटी आहे, तेव्हाच त्या गोष्टी आनंदमय होत जातात आणि उत्साहाने ते काम केलं जातं. मग ह्यामध्ये सुद्धा आपल्याला खरंच हे मी जे करतोय त्यामध्ये मला आनंद आहे का, त्यामध्ये मला उत्साह आहे का, खरंच तुम्हाला आनंद वाटतोय, रिलॅक्स वाटते, मन समाधान वाटते, तुमची ऊर्जा बॅलन्स्ड होते, सगळं हेल्थ सगळं छान लागतं, ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून बरेच वेळा आपल्याला असं वाटतं जे आपण सोडलं ते खरंच सोडलं का, म्हणजे आपलं काही चुकलं का, अशा वेळेस मनामध्ये काही गोष्टी येत असतात. तेव्हा तुम्हाला नवनाथ आदेश देत आहेत की ज्यातून बरेच वेळा आपल्याकडून काही गेलं की आपण त्याचं दुःख करत बसतो, त्याच गोष्टीचा विचार करत बसतो आणि अजून आपल्याला त्रास होतो. तर इथं तुम्हाला नवनाथ आदेश देत आहेत, जे घेतलं, जे गेलं, जे संपलं ते तुम्हाला एका वेगळ्या रस्त्यावर घेऊन जाण्यासाठी होतं, तुमच्यामध्ये चेंज करण्यासाठी हे सगळं होतं, तुम्हाला तुमचा दृष्टिकोन बदलवण्यासाठी होतं, तुमची आंतरिक शक्ती वाढवण्यासाठी केलं गेलेलं होतं. आणि त्यावर तुम्हाला हे करायचं की तुमच्यासाठी जे झालं ते सगळं तुमच्यासाठी केलेलं होतं. कारण तुमच्या आयुष्यात खूप मोठा चेंज येणार आहे. आणि तुमचं जे हे जे घोड्याचं हे आहे की नाही, म्हणजे खूप जास्त तुम्हाला जास्त घोड्याचं चित्र दिसत असेल, घोडा दिसत असेल, किंवा जास्त म्हणजे ही चपळता जी आहे खूप फास्टली चेंज तुमच्या आयुष्यात होतोय. आणि खूप हा फास्टली जो चेंज झालेला आहे, म्हणजे बरेच वेळा जर तुमचं 42, 45 असेल, 50 असेल, तर तुम्ही म्हणणार आहे का ए मला जमत नाहीये, मी नाही करू शकत. नाही, तर ही पिढी जी काय आहे 45-50 वर्षाची, ती सुद्धा यायला AI जे काय आहे त्यातून चांगल्या काही गोष्टी शिकायचं आहे किंवा शिकवायचं आहे, किंवा काय डिजिटल जे काय आहे ते सुद्धा शिकण्यासाठी उत्सुक आहे. ही शिकते, म्हणजे हा चेंज आहे, हा बदल आहे. आत्ता तुम्ही जर ह्या AIच्या जमान्यात जर तुम्ही मागच्या जे काय आपली परंपरा, आपली संस्कृती ही खूप मोठीच आहे, त्यात विषयच नाही आहे. पण प्रत्येक गोष्टीला चिकटून जर राहिलं तर चालेल का? नाही चालणार आहे. ज्या त्यावेळी जो तो बदल आलेला आहे तो बदल स्वीकारता आला पाहिजे, आणि स्वीकारण्यासाठीच हा आदेश तुमच्यासाठी आहे. जे आयुष्यात चेंज येतोय ना, बदल येतोय ना, तो स्वीकारा. आणि हे स्वीकारणार, कधी कोण असेल, कधी कोण नसेल, काही गोष्टी बदलतील, काही सगळं होईल, पण ह्या सगळ्यात तुम्हाला बदल स्वीकारायचा आहे. हा तुमच्यासाठी आदेश आहे. आणि खूप मोठा आदेश दिलाय बरं का नवनाथांनी. थँक्यू सो मच. म्हणजे मला पण असं हे होत होतं की काय आहे नक्की आदेश, असं हे होत होतं. तर हा आदेश तुमच्यासाठी जो आहे तो म्हणजे ऍक्शन घ्यायचा. आता तुमच्यासाठी आदेश दिला जातोय. आता तुम्ही शांत बसायचं नाही, कारण जो तुमच्या आयुष्यात रिलॅक्सेशनचा मोड होता, काही रिलॅक्स तुम्हाला करायचं होतं, मन बुद्धी आत्मा रिलॅक्स करायचा होता, स्वतःला काही वेळ द्यायचा होता, स्वतःचा अभ्यास करायचा होता, रिलॅक्स मोडमध्ये तुम्ही होता, ते सगळं तुमचं झालेलं आहे, विचार करून झालंय. आणि खूप भरमसाठ जो कचरा डोक्यामध्ये साचला होता तर तो सगळा तुम्ही काढून टाकलेले आहात. परत तुम्ही पास्टमध्ये जात होता, तुम्हाला प्रेझेंटमध्ये आणलं जात होतं. हा सुद्धा तुमच्यासाठी आदेश आहे की तुम्ही प्रेझेंटमध्येच राहायचं, प्रेझेंटमध्ये काम करायचं. आत्ताचा क्षण खूप महत्वाचा आहे. मग आत्ताच्या क्षणी तुम्ही दुःखी आहात, त्रासी आहात, आनंदी आहात, उत्साही आहात, कॉन्फिडंटली आहात, किंवा ती पोझिशन जे काय आत्ताच्या तुमच्या बरोबर आहे ते तुम्ही कसं हँडल करताय हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे गेलेली वेळ ती बदलू शकत नाही, येणारी आपल्या हातात नाही आहे. त्यामुळे आत्ताचा जे काय आहे, आत्ताचा जो जी काही वेळ आहे त्यामध्ये, वर्तमानामध्ये, प्रेझेंटमध्ये तुम्ही आता काम करायचं आहे, तर ऍक्शन घ्यायचे. ज्या सगळ्या गोष्टी रिलॅक्स हे सगळं झालेलं आहे, आता मस्तपैकी पुढं व्हा. आणि ज्या काही आयुष्यात घटना घडल्या, जे काही झालं असेल, काही झालं असेल, ते सगळं मागं सोडा आणि पास्ट सगळा विसरा. काही चुकलं असेल तर माफी मागा, आणि जर कुणाकडून काही हे झालं असेल तर माफ करा.
सगळं सोडा आणि पुढे जा, कारण तुमच्यासाठी दिव्य सगळं असं तुमच्यासाठी सुरू होत आहे. त्यामुळे ते स्वीकारायचंय, ते घ्यायचंय, त्याच्यामध्ये आनंदाने पुन्हा पुढे जायचंय. त्यामुळं ह्या सगळ्या प्रवासात तुम्हाला पुढे जायचंय, पुढे जा असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. खूप मोठा आदेश आणि खूप मोठा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला आणि हा माझ्यासाठी सुद्धा खूप मोठा आदेश होता. आणि ही रीडिंग जर तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना खरंच ह्या मेसेजेसची गरज असते, मनाला उभारी आणण्याची गरज असते. आणि आपण त्यांना शेअर केलं की एक काहीतरी चांगलं माध्यम आपण बनवू शकतो आणि चांगले कर्माज आपण आपले डेव्हलप करू शकतो. त्यासाठीच हे आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, रीडिंग कशी वाटली नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.